आज अधिवेशन होते आहे, काय प्रमुख मुद्दे असणार आहे आणि अधिवेशनात काय ठराव पास केले जाणार आहे? नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। आज नागपूर विदर्भ प्रांतचं मंदिर न्यास अधिवेशन नागपूर या ठिकाणी संपन्न होत आहे। या मंदिर अधिवेशनामध्ये प्रामुख्याने आपण मंदिरांच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत, विशेष करून विदर्भ प्रांतामध्ये मंदिरांच्या ज्या जमिनी आहेत, काही महसुलातले अधिकारी आहेत, तहसीलदार असतील किंवा काही तलाठी असेल, बिल्डर लॉबीच्या संगनमताने कोट्यावधी रुपयांच्या जमिनी ह्या कवडी मोल भावाने विकण्याची कारस्थानं करतायत, आदेश काढतायत आणि अशा प्रकारची उदाहरणं अमरावती जिल्ह्यात समोर आलेली आहेत। सोमेश्वर महादेव संस्थांची 50 कोटी रुपयांची जमीन केवळ 960 रुपयांना विकण्याचा त्या ठिकाणचा घाट तिथल्या त्या तहसीलदारांनी घातलेला होता। त्यामुळे महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट कायदा, सक्त कारावास असणारा 14 वर्षाची शिक्षा असणारा कायदा करण्यात यावा। त्याचबरोबर आज अनेक ठिकाणी आमच्या देवाधर्मांना मानत नाहीत, आमच्या प्रथा परंपरांचं पालन करत नाहीत, अशा मंडळींचा जो प्रवेश आहे त्या मंदिरामध्ये प्रतिबंधित करण्यात यावा। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदू मंदिरांमध्ये जो दान केला जाणारा पैसा आहे, अर्पण केला जाणारा पैसा आहे, हा हिंदू भाविक भक्त अर्पण करत असतात। त्यामुळे हिंदू मंदिरातला पैसा हा हिंदूंच्याच मंदिरांसाठी आणि त्या मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी आणि मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी वापरला गेला पाहिजे। अशा विविध विषयांवरची आजची मंदिर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। नागपूर असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, अशा विविध जिल्ह्यांमधले जवळजवळ 350हून अधिक मंदिर विश्वस्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज या मंदिर परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट विष्णुशंकर जैन यांनी सुद्धा या ठिकाणी विषय मांडलेला आहे। तो विषय अतिशय महत्त्वपूर्ण होता की वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये हिंदुत्वादी संघटनांनी, काही वकिलांनी सुधारणा सुचवलेल्या होत्या, परंतु त्या सुधारणा त्याच्यामध्ये घेण्यात आलेल्या नाही आहेत। त्यामुळं वक्फच्या कायद्यामध्ये सुधारणा नव्हे तर वक्फचा कायदा हा रहितच झाला पाहिजे अशी मागणी एकमताने आज या मंदिर परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे। आणि या मंदिर परिषदेच्या माध्यमातून मंदिर संस्कृती रक्षण असेल, मंदिराच्या सुव्यवस्थापनाचा भाग असेल, समन्वय असेल आणि मंदिरं ही सनातन धर्म प्रचाराची केंद्र झाली पाहिजेत अशा मागणीसाठी आजची मंदिर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। सरकारला आमची विनंती आहे, अजूनही अधिवेशन चालू आहे, हे अधिवेशन संपण्यापूर्वी अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट कायदा करण्यात यावा। त्याचबरोबर कोकणामध्ये ज्या देवराहाटीच्या आणि गावराहाटीच्या जमिनी आहेत, ज्याच्यावरती जवळजवळ 23,000 एकर जमिनी, त्याच्यावरती परस्पर मंदिर विश्वस्तांना विश्वासात न घेता, नोटीस न काढता 23,000 एकर जमिनीवरती शासनाने सातबाऱ्यावरती शासनाचं नाव लावलेलं आहे, ते तत्काळ कमी करण्यात यावं आणि त्या ठिकाणी पुन्हा त्या देवस्थानाच्या जागेवर नावावर करण्यात याव्यात अशी मागणी आजच्या मंदिर परिषदेत आहे। आणखी कुठले ठराव मांडले जाऊन मंदिर समस्या ज्या सुटतील किंवा त्याचे विषय आहे ते सुटतील? त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की आज प्रत्येक ठिकाणी ड्रेस कोड आहे। आज विद्यार्थ्यांना गणवेश असतो, शिक्षकांना गणवेश असतो, वकिलांचा गणवेश आहे, डॉक्टरांचा गणवेश आहे, मग मंदिरांमध्ये ड्रेस कोड का नाही? त्यामुळे आजच्या या मंदिर परिषदेमध्ये मंदिर महासंघाने केलेल्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्रामध्ये 650हून अधिक मंदिरात वस्त्रसंहिता लागू झालेली आहे। अशाच प्रकारची वस्त्रसंहिता सरकारीकरण झालेल्या मंदिरात सुद्धा सरकारनं सोमोटो लागू करावी आणि मंदिरांचं पावित्र्य जपावं। आणि मंदिरांना सुद्धा आम्ही आवाहन करणार आहे की मंदिरांच्या पावित्र्य रक्षणासाठी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करा। त्याचबरोबर मंदिरांच्या दृष्टिकोनाच्या विविध समस्या आहेत, या समस्यांसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाला सरकारनं अधिकृत संघटना म्हणून घोषित करावं, जेणेकरून मंदिर विश्वस्त आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधणारा एक दुवा म्हणून महाराष्ट्र मंदिर महासंघ काम करेल। हाही ठराव आजच्या मंदिर परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे। आणि मंदिर रक्षणाच्या दृष्टिकोनातून आज मंदिर सुरक्षा समिती स्थापन होणं आवश्यक आहे। नुकतीच नागपूरची घटना झाली, आज अशा घटना ज्यावेळेस होतात त्यास मंदिरावरती आघात पहिले होत असतात, तेव्हा प्रत्येक मंदिराची सुरक्षा समिती स्थापन करण्याचा निर्णय आजच्या मंदिर परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे। नागपुरातली घटना घडली आहे, औरंगजेबाच्या कबरीला विषय तापलेला आहे, कसं पाहता खबर हटवली गेली पाहिजे, काय म्हणणं? एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारलं, त्याचा इतिहास या छावा चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांसमोर आलेला आहे। त्यामुळं क्रौर्य काय असते, क्रूरता काय असते, मग तो औरंगजेब असेल किंवा टिपू सुलतान असेल, यांचा खरा इतिहास जर समोर आला तर लोकांना कळेल आणि ह्या छावा चित्रपटाच्या माध्यमातून खरा इतिहास समोर आलेला आहे। त्यामुळं आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकारात हिंदू विधिज्ञ परिषदेची माहिती काढली, ती लोकांसमोर आणली की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराजेश्वर मंदिर जे आहे
सिंधुदुर्गाच्या किल्ल्यावरती त्याला वार्षिक निधी आहे 6,000 रुपये आणि अफजल खानाच्या औरंगजेबाच्या कबरीला जो खर्च केला जातो आहे तो आत्तापर्यंत 2011 पासून 2023 पर्यंत 6.5 लाखाहून अधिक खर्च करण्यात आलेला आहे। ASIच्या ताब्यात ही त्या ठिकाणची मस्जिद किंवा त्या ठिकाणचा जो दर्गा आहे। मला सांगायचं आहे हीच ASI एरवी आम्हाला स्वतः काम करणार नाही आणि मंदिरांना काम करून देणार नाही, परंतु याचं रक्षण मात्र करते, याच्यासाठी खर्च मात्र करते। हे कशासाठी? त्यामुळं ती कबर काढून टाकण्यात आली पाहिजे अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे। काही लोक या ठिकाणी म्हणतात काढलं तर इतिहास बाजूला जाईल, परंतु आमचं म्हणणं स्पष्ट आहे की कबर तर काढून टाकावीच आणि त्या ठिकाणी एक भव्य असा बोर्ड लावावा, त्या ठिकाणी एखादा स्टॅच्यू उभा राहावा की याच ठिकाणी त्या औरंगजेबाला गाडलेला आहे आणि आमच्या मराठ्यांनी आमच्या हिंदूंनी हा पराक्रम केला आहे। हा कबर काढून बोर्ड जरी लावला तरी इतिहासाचं जपलं जातं। अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आमची या ठिकाणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।